नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। रावेर तालुक्यातील निंबोल विटवे सांगवे या परिसरात पन्नी दारूचे अवैध थैमान। रावेर तालुक्यातील निंबोरा पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोल विटवे सांगवे या परिसरात पन्नी दारू व देशी दारू विक्रेत्यांचे धंदे सर्रासपणे जोरात सुरू असल्याचे समजते। त्यांच्या डोक्यावर निंबोरा पोलीस स्टेशन हद्दीतील बीटचे संबंधित पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने दारूचे धंदे चालू असल्याचे भाकीत आहे। देशी दारू व पन्नी दारूमुळे आजच्या तरुण पिढी वर्गाचे लिव्हर खराब होऊन फार मोठ्या प्रमाणात तरुण पिढी मरणाच्या वाटेवर जात आहे। तसेच त्यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे। निंबोल विटवे सांगवे या परिसरातून दारू विक्रेत्या अवैध धंदेवाल्याकडून सर्रासपणे हप्ते सुरू आहेत, अशी सुद्धा माहिती सूत्राकडून मिळालेली आहे। याकडे आता तरी शासन लक्ष देईल का, असा प्रश्न निर्माण होत आहे। बऱ्याच वेळा निंबोरा पोलीस स्टेशनला संघटनाद्वारे तसेच महिलामार्फत लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहेत, तरी सुद्धा पोलीस प्रशासन जाणून बुजून विक्रेत्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। सर्वसामान्य महिला शेतात राबून आपला संसार चालवत आहेत आणि त्यांचे पती दारुडे त्यांच्या कामाचे पैसे घेऊन दारूमध्ये उडवत आहेत। काही दारुडे अतिदारूमुळे मरण पावत आहेत, ज्याला सर्वस्वी जबाबदार निंबोरा पोलीस स्टेशन प्रशासन असल्याचे जनतेमध्ये चर्चा आहे। असा प्रश्न निंबोल विटवे सांगवे येथील नागरिकांना पडला आहे। तरी या अवैध धंद्यांना लवकरात लवकर आळा बसावा, अशी समस्त गावकऱ्यांची मागणी आहे। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरी कोडी रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र।